मोठ्या मुलीच्या लग्नाला एवढं आग्रहाने बोलवलं, अशी साडी दिली, एका धुण्यात बोळा झाले. हे कधी? त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनापर्यंत आपल्या डोक्यात असतं. अरे जाऊ द्या ना, त्या साडीचं काय घेऊन बसलाय? हे शरीराचा काय भरोसा आहे? म्हणून शरीरालाही वस्त्रच म्हटलं गीतेने. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. हे शरीर सुद्धा वस्त्र आहे, टाकून द्यायचं आहे जुनं झाल्यावर. नाही, मी गेलो होतो, बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे. तू काय आरोग्य खात्याचं प्रदर्शन आहे की तुझ्याकडे बघायलाच पाहिजे? नाही बघितलं तर नाही बघितलं. आपण समजून घेतलं पाहिजे की ज्याच्या घरी कार्य आहे त्याच्यावरती खूप जबाबदाऱ्या असतात, खूप धावपळ असते, ताणतणावही असतो. त्यात त्याचं थोडं दुर्लक्ष झालं तर झालं. आपण का नाही सहभागी होत त्यात? तर तुम्ही काळजी करू नका, बसा, मी बघतो. आलेल्यांचं स्वागतच करायचं आहे ना. लोक जेव्हा लग्नात जातात ना आणि शुभाशीर आणि शुभचिंतनाच्या ऐवजी घरी आल्यावर जेवणाची चर्चा करतात ना, त्यांना पुढचा जन्म अन्नान्न होऊन मरण्यासाठी परमेश्वर देतो. तुम्हाला माहीत नाही, मध्यम कनिष्ठ मध्यम वर्गीयातल्या लोकांची लग्न जी होतात त्यात पोरीचा बाप आयुष्यभराची सगळी कमाई खर्च करत असतो. आणि अशा वेळी आपण त्या अन्नाची नावं ठेवून घरी येतो ना, किती शाप लागत असतील आपल्याला. एक तर कधीच कुठल्याच अन्नाला नावं ठेवू नये. पण निदान लग्न कार्यात गेल्यानंतर आपल्याला कल्पना नाही, तो सगळ्यांसमोर हसतच असतो, तर आत माहिती आहे. आता एक फार सुंदर चित्र आलं होतं. एक वयस्कर म्हणा वडील होते, ते मरत होते आणि तिच्या पोरीने बापाला असं पकडून ठेवलं आहे आणि ती म्हणते की पापा इतने जल्दबाजी मत करो, मत जाओ, मुझे अभी फीस भरनी है. लक्षात घ्या, तो मला फी भरायची, पैसे नाही, तुम्ही गेला तर माझं शिक्षण अधुरं राहून जाईल. तर ताजमहाल बघून आपण प्रेमाचं कौतुक आणि शहनशाहचं कौतुक करतो खरं, पण एक शायर म्हणाला ते खरं आहे. एक शहनशाह ने बनवा के हसी ताजमहल, गरीबों के प्यार की दिल लगी उडाई है. आम्ही नाही बांधू शकत ताजमहाल, पण प्रेम कमी आहे का? बाप समजून घेणं फार कठीण आहे. पोरीचा बाप आणि पोरगी पोटी असणं ह्याच्या इतकं भाग्य कुठलं नाही. काय त्या द्वारकाधीशाच्या मनात आहे ना, तो असे खेळ खेळतो ना, तो खेळी. बाप स्वतः घर हुडकून चांगला जावाई शोधतो ना आणि कन्यादान देतो. आयुष्यामध्ये असं काळजाच्या तुकड्याचं दान कोणी देतं का बापाशिवाय? पोरगी देतो तेव्हा. आणि गंमत अशी की हे सगळं हसत, आणि जेव्हा तिची बिदाई होत असते, ती गाडीत बसते, काय टॅक्सीत बसे, बसमध्ये, तेव्हा आई रडू शकते, तिच्याबरोबर नात्यातल्या बायका रडू शकतात. बाप मात्र टाटा करत असतात विदाउट सेईंग एनिथिंग, सिंगल वर्ड. पण आत त्याच्या घालमेल सुरू असते आणि तो स्वतःलाच प्रश्न विचारतो, ही कशी कासाविशी अन वेडी पिशी माया कशी. ही कशी कासाविशी अन वेडी पिशी माया कशी, मी स्वतःने दान दिधले पापणी भिजते कशी. मी दान दिलं तर माझी पापणी काय भिजते? आणि काय दशरथ जेव्हा 4 मुलांचे लग्न लावून परत येत होते ना, तेव्हा त्यांनी त्या 3 राणींना बोलवलं. कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. आणि दशरथाने सांगितलंय, या मुलींच्या आईबापाच्या जीवाचा काळजाचा तुकडा आपण घेऊन आलोय, यांना त्रास होईल असं वागू नका. असा सासरा या देशात आहे आणि सगळं मिळून सुद्धा आपल्या सुनेला जीव मारायसाठी तत्पर असणारा सासरा इथेच आहे. आपण कोणाकडे बघायचं? जे परंपरा विसरले ते लालची आहेत, आणि ज्यांनी परंपरा कायम ठेवली ते सुनेला लक्ष्मीच मानतात. लक्ष्मी. सनातन धर्म आपल्याला कशातून काय काय शिकवतो. त्यामुळं निश्चय करा, प्राण गेले तरी सनातन धर्माशी प्रतारणा होईल असं काही वागू नका. कारण का त्यामध्ये विश्वाचं कल्याण आहे, आपलं तर आहेच आहे. मी लहान मुलाकडून शिकलो, मान अपमान नको.
मी एका कुमारीकडून शिकलो की व्यवहारात कसं वागायचं असतं. एका घरी मुलीला पाहायला पाहुणे आले, पण अनपेक्षित आले. घरामध्ये कोणी नव्हतं, परिस्थिती बेताची होती. आणि तिने स्वागत वगैरे केलं आणि तिच्या मनामध्ये असं आलं की आता ह्यांना जेवण बिवण तर दिलं पाहिजे, पण जेवायला काय द्यायचं. तर तिच्याकडे भात होता. भात म्हणजे शिजवलेला भात नाही, काय धान असतं ना, भात. त्या वेष्टनासही भात. कळलं ना तुम्हाला? साळी. ते ळचं ल झालं तर गडबड होईल म्हणून मी साळी. तर आता साळी होत्या, त्या कांडायच्या आणि द्यायच्या. हा प्रश्न महत्त्वाचा नाही, पुढचं रहस्य अवधूत सांगतात ते महत्त्वाचं. ती जेव्हा साळी कांडायला बसली तेव्हा तिच्या हातातल्या बांगड्या वाजायला लागल्या आणि तिला असं वाटलं की आपल्या बांगड्यांच्या आवाजामुळं पाहुण्यांना कळेल की ही आत्ता साळी काढते आहे, ह्याचा अर्थ घरामध्ये वैरा भात म्हणजे काही इतके संपन्नता नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं, 4-4 बांगड्यापैकी 2-2 बांगड्या काढून टाकल्या. तरी 2-2 बांगड्या वाजायच लागल्या, म्हणून त्यांनी एक बांगडी काढून टाकली आणि एक बांगडी ठेवली. बिनबांगडीचा हात हा हिंदू कुळातल्या मुलीचा, स्त्रीचा असता कामा नये, पाहिजेच ते. खूप गोष्टी आहेत. मोकळे केस असता कामा नये, कारण का ते द्रौपदीने कोणत्या कारणासाठी सोडले होते. आता ते असे हवा पे लहरते तुम्हारे गेसू वगैरे असल्याशिवाय चालतच नाही का. मोकळ्या केसाच्या मुळाशी द्वेष, ईर्ष्या, सूड असतं. केस मोकळे बांधलेले पाहिजे. तुम्हाला वाटेल की हा जसं वय वाढत आहे तसं जास्त खतरूड व्हायला लागला आहे का, तर तसं नाही. माझा आपला व्यावहारिक त्यातला भाग काय, त्यामुळं भातात भाजीत केस सापडत नाहीत, इतकं तरी फायदा आहे. तुम्ही केस बांधून वावरा भावा घरात. असो, एकच ठेवलं. अवधूतांना हे नव्हतं सांगायचं गरिबी, मुलीचं चतुरपणा आहेत. अवधूत त्यातून अर्थ काय लावतात, ते असं म्हणतात की जेव्हा 4 जण आहेत तेव्हा आवाज होणारच, जेव्हा 2 जण आहेत तेव्हाही आवाज होणार, जेव्हा एकटा असतो ना तेव्हाच खरं निवांतपण असतं. म्हणून जास्तीत जास्त एकांत सेवन केलं पाहिजे, हे त्या मुलीकडून मी शिकलो. अवधूत जे न देखे रवी सो देखे कवी, तसं हे ज्ञानी माणसाचं असतं. मग बाण करणाऱ्या लोहाराकडून मी काय शिकलो, तर टोटल कॉन्सन्ट्रेशन. टोटल तो भात्यावर असं ठाक 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 करत असतो आणि राजाची एक वरात निघते, तर सगळं गाव ती वरात बघायला उत्सुक, पण हा ठोकत राहतो अविचल. त्याच्याकडूनही मी शिकलो की प्रलोभनं कितीही आली तरी मी डगमगता कामा नये, माझं लक्ष माझ्या कामावरच असलं पाहिजे, तिकडेच बघतो आहे ते. मग एका कोळ्याकडून, कोळी म्हणजे कोळ्याचं जाळं असतं ना, ते जाळं कसं निर्माण करतो, तो आपल्या लाळेतून ते जाळं निर्माण करतो. आणि जेव्हा त्याचा कंटाळा येतो तेव्हा ते सगळं आपल्यामध्ये सामावून घेतो. तर त्या कोळ्याकडून मी काय शिकलो, तर परमेश्वराची लीला अशीच आहे. तो आपल्या इच्छेने सगळी सृष्टी निर्माण करतो आणि त्याची इच्छा तृप्त झाली की तो आपल्यामध्ये सामावून घेतो. त्यामुळं आहे त्याचा आनंद आहे, नाही त्याचं दुःख नाही. हे मी त्याच्याकडून शिकलो. एक कुंभारीण असते आपल्या घरामध्ये, मातीचं घर बनतं. पूर्वी असं म्हणायचे की लग्न झालं, समजा नवीन सून आली आणि घरात कुंभारडीने घर केलं तर लवकर पाळणा हलणार असं म्हणायचे. तर त्या कुंभारणीचं घर कशासाठी असतं, तर त्याच्यामध्ये एखादा कीटक अडकतो, एक विशिष्ट कीटक तर अडकतो आणि मग त्या कीटकाला कळून चुकतं की आपण कुंभारणीच्या घरात अडकलो आहे. तेव्हा ते कीटक काय करतं, तर त्या कुंभारणीचाच ध्यास करतं, आपल्याला जे येऊन खाणार आहे आता. आणि हळूहळू त्या कीटकामध्ये एक परिवर्तन काय होतं, तेच कुंभारणीसारखं होतं आणि उडून जातं. तर अवधूतांनी सांगितलं की आपण ज्याचं चिंतन करतो त्याच्यासारखे जर होत असू, तर मग या जीवनात येऊन भगवंताचं चिंतन करून भगवंतच का व्हायचं नाही, सैतानाचं चिंतन का करायचं. श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना या आणि अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी सांगत मनातलं मृत्यूचं भय दूर काढत असताना सूत शौनकांना म्हणतायत की अंतिम स्कंधामध्ये मोक्षाचं वर्णन येतं आहे,
मुक्ती म्हणजे नेमकं काय याची व्याख्या येते. आसक्तीतून सुटणं, अहंकारातून सुटणं म्हणजेच मुक्ती आहे. देहबुद्धीतून सुटणं म्हणजे मुक्ती आहे. नरकाचं वर्णन करतात, ते करत बसण्याची गरज नाही. थोडे डोळे उघडले तर आपल्याला दुसरं काही दिसतच नाही, नरकच आहे. तर हे सगळं सांगत असताना कलियुगामध्ये काय काय घडणार आहे याचं भाष्य केलं आहे हजारो वर्षापूर्वी. तेवढ्या 4 ओळी फार महत्त्वाच्या आहेत. ते असं म्हणतात, कलियुगामध्ये माणसं स्वतःचं पोट भरण्यासाठी वाटेल त्या स्तरावरती जाऊ शकते. 2, कलियुगामध्ये अन्न विकलं जाईल. 3, कलियुगामध्ये वादळं, भूकंप अशी प्राकृतिक संकट वारंवार येते. 4, कलियुगामध्ये संपत्ती आणि स्त्रियांचं अपहरण होईल. 5, प्रसिद्धी हे सिद्धीचं लक्षण मानलं जाईल आणि पैशाच्या जोरावर सिद्धी केली जाईल. पुढचा मुद्दा सांगता, कलियुगामध्ये धर्माच्या नावाखाली दंभ करणारे ऐसे कैसे झाले साधू, असे साधू होतील. पुढे जाऊन ते असं सांगतायत की गृहस्थाश्रमाचा पाया परस्परांवरचं प्रेम आणि विश्वास आहे, तो कमी होऊन पतीपत्नीमध्ये शयनगृहातल्या रतिकौशल्यावरती सगळा भर दिला जाईल. कलियुगामध्ये ज्ञानाची उपासना करणारं ब्राह्मण्य संपेल आणि गळ्यातल्या जानव्याच्या दोरापुरतं ते मर्यादित राहील. कलियुगामध्ये पोटी जन्माला आली संतान मायबापांना विचारणार नाही. कलियुगामध्ये या पद्धतीचे अनेक विचित्र प्रकार या देशामध्ये सुरू होतील आणि म्हणून या कलियुगामध्ये ज्ञान मिळवून खरी मुक्ती काय आहे हे कळलं पाहिजे, असं श्री शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात आणि प्रश्न विचारतात. आता मी मरणार आहे, ही तुझी पशुबुद्धी दूर झाली ना? तुला आत्मज्ञान झालं ना? राजा परीक्षिताने उत्तर दिलं की हो, मला कळालं की मी मरणार नाही आहे, मी अमर आहे, देह मरणार आहे. तिकडे अर्जुनाने 18 अध्याय ऐकल्यानंतर हेच उत्तर दिलं होतं, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा. तेच उत्तर परीक्षितांनी दिलंय. शेवटी गीता असो, भागवत असो, रामायण असो, महाभारत असो, मोह नष्ट करून सद्बुद्धी प्राप्त होणं हे त्याचं फळ आहे. त्यामुळं ते फळ राजा परीक्षिताला मिळालं आणि राजा परीक्षितांनी डोळे मिटले. श्री शुकदेवांना खूप आनंद झाला की 7 दिवस अविचलपणे याने हे सगळं श्रवण केलं, त्यामुळं त्याला हे ज्ञान प्राप्त झालं. डोळे मिटले, श्वास मंदावला आणि एक दिव्य ज्योत राजा परीक्षिताच्या देहातून अनंतामध्ये विलीन झाली. त्याच क्षणी एका कोपऱ्यातून आलेल्या तक्षकाने राजा परीक्षिताच्या पायाला डंख मारला. पण तो डंख मारत असताना त्याच्या आधीच त्यातलं आत्मतत्व बाहेर गेलं होतं. त्यामुळं ब्राह्मण ऋषीच्या ब्राह्मण पुत्राचा शाप खरा झाला आणि मुक्ती पण प्राप्त झाली. अशा पद्धतीनं संपूर्ण भागवत कथा म्हणजे देहाविषयीची आसक्ती कमी करणं, अहंकार कमी करणं, अज्ञान कमी करणं आणि ज्ञानाच्या अथांग आकाशात उडण्यासाठी श्रद्धा आणि भक्तीचे पंख साधकांना देणं, असं फल भागवत देतं. आणि असं फल प्राप्त झाल्यानंतर राजा परीक्षिताला जसं शांतपणाने देहत्याग करता आला, ती आपल्या जीवनातली अंतिम परिणती असते आणि त्याच्याविषयी काही संकोच दुःख न बाळगता त्या परिस्थितीला सामोरं जायचं असतं. या प्रकारानं सारं भागवत कथन झाल्यानंतर श्री शुकदेवांनी राजा परीक्षिताच्या या दिव्य मृत्यूबद्दलचा एक समाधान व्यक्त केलं आणि त्याने भागवत कथनाच्या या 12 स्कंधाला पूर्ण केलं आणि इथे भागवत कथा संपते. मीही यजमानांना मदत करणारे सगळे पाठक कुटुंबीय, श्रोते, तुमचे जे कुटुंबातले आले न आले, ह्या आमच्या सगळ्या कलावंत, ध्वनी सर्व व्यवस्थांमध्ये जे अन्नपूर्णेचे काम करणारे सगळ्यांच्या परिवारामध्ये सुखशांती लाभावी अशी प्रार्थना करून माझं हे वाक्पुष्प द्वारकाधीशाच्या चरणी अर्पण करतो आहे. पूर्णमद
टेंबूराचे